आजूबाजूचा परिसर, या बाजूला आहे तो डोंगर आहे आणि हा गाडी तिथे लावलेली आहे आणि आम्ही चालत चालत आलेलो आहे। तर पूर्ण हा पुढे आहे तो डांबरी रस्ता आहे, पूर्ण असं गोल नदीला असं विळका आहे गोल, जिथपर्यंत जाल तसं आजूबाजूला काठाला नदी दिसते। कसलं भारी वाटते ना बघा। डोंगराच्या बाजूला पण बघा कसं धुकं आलेलं आहे मस्त मस्त। हे पाण्याची मध्ये मध्ये पांढरं दिसत आहे, तिथे उन्हाची किरण पडलेली आहे, ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे जाते। आम्ही जिथे गाडी लावली तिथपासून मुलांची पळापळ सुरुवात, पूर्ण असं सपाट आहे खालीपर्यंत, त्यामुळे मग इकडे तिथे मुले पळत होती आणि बऱ्यापैकी उघडलेलं, त्यामुळे असं वाळलेलं मध्ये मध्ये ऊन पडत होतं, त्यामुळे अशी वाळलेलं एवढं घसरट्यासारखं नव्हतं, म्हणून खेळत होती छान मुलं आपले। त्यांना पण खूप सुंदर वाटत होतं, मस्त वारा वगैरे सुटलेला। कशी चालली मस्ती शीता नीरवची। मुलांना पण असं मोकळ्या हवेत आलं की छान वाटतं ना। होय नको या बाजूला जी गाव आहे त्या गावाने एसटी वगैरे पण असते, त्यामुळे ही बघा ते एसटी गेली, ती जाते, तिथून रस्ता आहे, त्याच्या खाली पूर्ण असं चालत चालत यायचं आहे। तर खूप सुंदर ठिकाण आहे, पण हे पण बघा की छान छान वातावरण दिसत आहे, मस्त नदी आहे, नदीच्या काठाचा हा परिसर। तर आम्ही तिथे थोडा वेळ बसलो, पाऊस पण आता नाहीये, त्यामुळे आता परत निघालेलो आहे। पळू नका। खालच्या बाजूला खेळून झाल्यानंतर मुलं परत वरती यायला लागली, सपाट जिकडे मोकळी जागा दिसेल तिकडे पळत होती। तर बघा आम्ही खाली राहिलो तरच ही मुलं इकडे वरच्या बाजूला पळून आली, तर चाललेलं त्यांचं खेळायचं, म्हणजे जायची परत यायची, जायची परत ओळीने। तर बघा काय काय घेतलंय, बॅग, छत्री। मग काय बराच वेळ फिरून झाल्यानंतर येताना आम्ही वडापाव वगैरे आणलेले खायला, म्हटलं तिथे गेल्यानंतर खायला। तर आता म्हटलं भूक लागली, मुलांना पण चाललेलं पळून पळून भूक लागली। बाहेर काढलेलं कशाला हवी काढलं ते एवढं सगळं शिदा का आपण गडबड पेपर हे काहीच नाही आणलं। ए चला पटपट खायला घ्या आता। हिरव्यामुळे कसलं भारी दिसतंय ना। पेपर्स वगैरे पण खाली होती मुलांनी, त्यामुळे मग ते काही वडापाव खायला येत नव्हती, ईशिताला आवडते त्यामुळे ईशिता तेवढी आलेली आणि नंतर परत गेली ओळी बरोबर। मग मस्त असं वाटत होतं, गरम होती वडापावनात, पण हे खाईपर्यंत जरा थंडच झाली होती, पण छान वाटतं असं बाहेर खायला। त्यानंतर आम्ही बसलो वगैरे तिथं, वडापाव वगैरे खाल्ले ना, तर परत जायला निघालेलो आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।